नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। आज आपल्याला आलेली होती रतनगडची ट्रिप। मग काय आपण आलो गाडीकडे, गाडी वगैरे घेतली क्लीन करून आणि गेलो आपण कस्टमरच्या पिकअप लोकेशनला। कस्टमरला केलं पिकअप आणि आलो आपण बोसरीमध्ये आल्यावर म्हणलं आपल्या महिन्याचा अगोदर पोटा पाण्याचं बघावं लागेल। मग टाकी फुल केली आणि तिथून लागलो आपण पुणे नाशिक हायवेला लागल्यावर काय सुट्टी असते का? मग नारायणगावमध्ये आल्यावर म्हणलं जरा चाय नाश्ता करावा। मग आपण घेतलं चाय आणि बिस्किट तिथे, कारण आपल्याला रात्री गाडी चालवायची होती, त्याच्यामुळे आपलं नॉर्मल खाल्लं। आणि त्या आळे फाट्याच्या टोल नाक्यावर आल्यावर काय बाबा गेटच ओपन करीत नव्हता। मग त्यानं ओपन केलं आणि पुढं आलो तर बघा हे महिंद्राचा चारशेवाला फुल लोड घेऊन चाललाय। कशा लोकांनी गाड्या घ्यायच्या नवीन कोणत्या विश्वासाने? आणि पुढं घाटात आल्यावर बघा इथं तर काय रस्ताच खोदून ठेवला होता। पुढून गाडी आल्यावर दुसऱ्या गाडीवाल्यानं कुठं काय खाली दरीत जायचं होतं का? मग तिथून आपण आलो कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या इथे एंट्री वगैरे केली, पास वगैरे घेतले आणि आपण तिथे पहाटे येऊन झोपलो होतो रतनगडला। मग दुपारी उठून बघितला तर काय मस्त असा नजारा दिसत होता। मग घेतला अजून एक व्हिडिओ, जेवण वगैरे करायला गेलो, जेवण वगैरे केलं आणि कस्टमर आले। कस्टमर म्हणले चला आता डायरेक्ट पुण्याला जायचं आहे आपल्याला। मग आपण निघालो आणि आपण आलो ओझरमधून काय बाहेरूनच दर्शन घेतलं, म्हणले उशीर झाला आतमध्ये नको जायला। मग आपण मारला राईट आणि निघालो आपण नारायणगावच्या दिशेने। मग नारायणगावमधून आपण लागलो परत पुणे नाशिक हायवेला लागलो आणि आलो फुल 80चा काटा लावून आणि चाकणमध्ये येऊन परत बसलो अडकून ट्रॅफिकमध्ये। हे चाकण एक कधी सुधारणार नाही, यावं का नाही चाकणला, असं झालंय आता। मग नंतर आपण पुण्यात आलो आणि कस्टमरला केलं ड्रॉप। तर मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। ज्यांनी फॉलो केलं नाही त्यांनी फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।